आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहतोय एनसीसी सफाले दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला विनायक पाटील यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती आणि दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंगवरती तेजस यांना आपण पाहतोय. आणि पहिले षटक हाताळण्याकरिता प्रमुख गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये पार्थला आपण पाहतोय. मागील 2 वर्षांमध्ये भरपूर मेहनत पार्थने या ठिकाणी घेतली आणि आज एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. लास्ट वीकमध्ये मामा ट्रॉफीमध्ये बेस्ट बॉलरचा किताबसुद्धा त्यांनी जिंकला होता आणि असे अनेक सारे पुरस्कार त्याच्या नावावरती राहिलेत मागील 2 वर्षांमध्ये. सामन्याला सुरुवात त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्या भेटीला आलाय आणि पहिले षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती पार्थला आपण पाहतोय. स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला या ठिकाणी सुरुवात होईल. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. या ठिकाणी आपण पाहतोय टॉस जिंकला एनसीसी सफाली टीमने आणि प्रथमतः या ठिकाणी बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेला आहे. कॅप्टन या ठिकाणी आपण पाहू शकतात विनायक यांना आणि ते स्ट्रायकिंगवरती आहेत आणि नॉन स्ट्रायकिंगवरती तेजस यांना आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू आजच्या दिवसामधून आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती पार्थ या ठिकाणी दाखल झालाय आणि स्ट्रायकिंगवरती विनायक पाटील बाबू यांना आपण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट पहिल्या षटकामध्ये आपण पाहणार आहोत. पॉवर प्लेची पहिली 2 षटकं कोणाच्या नावावरती असणार आहेत. पहिलाच बॉल चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगली सुरुवात पार्थसाठी त्या ठिकाणी होती. पॉझिटिव्ह इंटेंटने या ठिकाणी बॉल डिलिव्हर करण्यामध्ये यश आलं होतं गोलंदाज पार्थला. चांगला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पंकज पाटील यांना आपण पाहतोय कदाचित आज इन ॲक्शनमध्ये ते नाही आहेत. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती होता. कुठल्या स्पॉटवरून बॉल बाउन्स झाला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये आहे. लवकरच एक अत्यंत विस्फोटक फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकता तेजसला आणि कदाचित पॉवर प्लेमध्ये ती कामगिरी करण्यासाठी तेजसला पाठवलं गेलं असेल. ऑफ ड्राईव्ह चांगला दाखवलाय. बॉल जाईल मिड ऑफला. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतोय. संकेशला आपण पाहतोय. एकच जाऊया बॉलवरती मिळेल. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला आणि 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा झाला स्कोर कार्डवरती 2. चांगली सुरुवात म्हणता येईल गोलंदाज पार्थसाठी. पहिल्या चेंडूवरती नक्कीच आक्रमण करण्याचा प्रयत्न गोलंदाज पार्थवरती केला होता परंतु तिथे यश मिळालं नाही. चांगला बॉल रायझिंग डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. काय बाउन्स झाला होता बॉल. अप्रतिम फ्लोअर लेनचा बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गोलंदाज पार्थने केला होता परंतु ज्या पद्धतीनं चेंडू बाउन्स झाला अप्रतिम. पार्थचा जर विचार केला तर जितका चांगला तो क्रिकेटर आहे तितका चांगला तो कलाकार सुद्धा आहे आणि त्याच्या कलेचा आदर सातत्याने या विभागामध्ये केला गेलाय. आगरी दादा पेजला जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. काय पॉइंटला बॉल काढलाय जबरदस्त स्क्वेअर कट आणि चाललाय बॉल पॉइंट सीमारेषा पलीकडे. पार्थच्या विरोधामध्ये आलाय. क्रॅकिंग स्ट्रोक चौकार. बदला हे नाम से जिसके होता है काम आला या नंबर 1 ला. रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय ज्या पद्धतीनं हा फटका खेळला गेला. ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल होता. कट केला गेला. टायमिंग चांगलं होतं. गॅप शोधण्यामध्ये यश मिळालं विनायकला आणि तिथे या ठिकाणी चौकार प्राप्त करत असताना धावा झाल्या स्कोर कार्डवरती. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 या आकड्यावरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. इथे सुद्धा चान्स घेतला होता. पंचांकडे अपील जरूर केली गेले परंतु पंचांकडून कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स झालेला नाहीये. पंचांवरती कुठल्याही प्रकारचा इम्पॅक्ट त्या ठिकाणी झालेला नाहीये. चांगला बॉल होता. रिप्लेमध्ये आपण पाहतोय स्टंपच्या लाईनमध्ये बॉल डिलिव्हर करण्यामध्ये यश आलं होतं परंतु ज्या पद्धतीनं बाउन्स जो इम्पॅक्ट आपण पाहिला तो स्टंपच्या वरती त्या ठिकाणी होता. डॉट बॉल आलाय. चौकाराचं उत्तर त्या ठिकाणी दिलं गेलं पार्थच्या माध्यमातून. ही पार्थची खासियत आहे. ॲग्रेसिव्ह मूडमध्ये दिसतोय पार्थ सध्या पहिल्या षटकामध्ये. इथे सुद्धा चांगला बॉल लेग कटर होता. प्रत्येक बॉलवरती एक वेगळं पण जाणवलंय पार्थच्या माध्यमातून. एक चौका त्याच्या विरोधामध्ये आलाय नो डाऊट परंतु जे डॉट बॉल मैदानामध्ये हाताळले गेलेत ना जबरदस्त त्याचं सुद्धा आपण विश्लेषण या ठिकाणी करणार आहोत. सुरुवात सिंगलने झाली. 2 सिंगल त्या ठिकाणी सुरुवातीस झाल्या. त्यानंतर डॉट आला. पॉईंटवरती बॉल त्या ठिकाणी जरूर काढला होता. चौकार तिथे मिळाला होता विनायकला परंतु त्यानंतरचे 2 बॉल डिलिव्हर केले गेलेत. एक वेगळा आत्मविश्वास गोलंदाज पार्थचा त्या ठिकाणी जाणवलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 6 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पारच्या अगेन्स्ट सुरुवात चांगली झालेली नाहीये. एक चौकार येऊन सुद्धा ज्या धावा स्कोरकार्डवरती असायला हव्या होत्या त्या धावा कुठेतरी नाही आहेत. इकॉनॉमी चांगली होती पहिल्या षटकामध्ये. तर ओव्हर नंबर 2 मध्ये कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी आणलं जाईल त्याची चर्चा सध्या मैदानामध्ये सुरू आहे. अनेक सारे बॉलिंग ऑप्शन आहेत. धनंजय पाटीलला सुद्धा आपण पाहतोय स्क्वॉडमध्ये. कामेश पाटीलला आपण पाहतोय. त्याचबरोबर संकेश सुद्धा एक बॉलिंग ऑप्शन आहेत. प्रथमेश या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती आणले गेले. प्रथमेशवरती मोठी जबाबदारी असणार आहे. दोन्ही यंगस्टर सातत्याने या ठिकाणी सोबतीने चांगली कामगिरी करत आल्यात. यंगस्टरची कमी नाही आहे या टीमकडे.
पहिल्या षटकामध्ये पारचा बोलबाल आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही फलंदाजांचा जर विचार केला तर भरपूर अनुभव त्यांच्याजवळ आहे, परंतु दुसऱ्या बाजूला त्या एक्सपिरियन्सवरती कुठेतरी टॅलेंट बारी पडताना पाहायला मिळालं. पारचं पहिल्या षटकामध्ये एक चौकार येऊन सुद्धा त्याने चांगली इकॉनॉमी मेंटेन केली गेली. तर ओव्हर नंबर 2मध्ये प्रथमेशला अडकीने आणलं गेलं. कदाचित प्रथमेशच्या विरोधामध्ये इथून चान्स घेतील पॉवर प्लेच्या सेकंड ओव्हरमध्ये, कारण पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत. सातत्याने पहिल्या चेंडूपासून विनायक आक्रमण करण्याचा प्रयत्न करत होते. एकंदरीत पारच्या अगेन्स्ट त्यांनी जवळपास 5 बॉल खेळले, परंतु 5 बॉलमध्ये फक्त एका बॉलवरती त्यांना यश मिळालं. तिथे पॉईंटला चौकार ठोकला होता, परंतु त्यानंतर पारची कामगिरी अप्रतिम राहिली होती. प्रणवला सुद्धा आपण पाहतो एक चांगला फिरकीपटू या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कदाचित त्याला सुद्धा इन ॲक्शनमध्ये आपण पाहू शकतात. आज पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, जास्त वेळ मैदानामध्ये जातो त्याची नोंद घ्या. फिल्डिंग करणारी टीम पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 2मध्ये प्रथमेशला आपण पाहतोय. पहिलाच बॉल चांगला बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी केला होता. एकच धाव या बॉलवरती मिळेल. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लेग बायच्या रूपामध्ये ही एक धाव येताना पाहायला मिळते. शॉर्ट बॉलचा वापर जरूर केला होता, परंतु भरपूर वेग या बॉलवरती होता आणि कुठेतरी वेगेवरती स्वार होता आला नाही फलंदाज तेजसला. तेजसची सुद्धा बॉडी लँग्वेज थोडीशी निगेटिव्ह जाणवते मैदानामध्ये. दुसऱ्या बाजूला विनायक पाटील इथून कमबॅक कसा करावा, पुनरागमन कसं करावं त्यांना चांगलंच माहिती आहे. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या आणि अजून सुद्धा मोठ्या फटक्यांची गरज आहे. आज भरपूर अभिलाषा या ठिकाणी या फलंदाजाकडून असणार आहेत. अर्थातच विनायक पाटील यांना आपण पाहतोय. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला आहे. आता प्रथमेच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने बॅटिंग होईल याकडे लक्ष वेधित असणार आहे. मागच्या ओव्हरमध्ये यंगस्टर भारी पडलाय, आता या ओव्हरमध्ये काय रिझल्ट असेल. चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी होता. सरप्राइझिंग डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. बॅटरची रिॲक्शन पहा, अप्रतिम. काय मैदानामध्ये जबरदस्त खेळ सुरू आहे रॉकी ग्रुप ब संघाचा. हे यंगस्टर्स येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं क्रिकेट खेळतील, आता सुद्धा खेळतायत, परंतु येणाऱ्या काळामध्ये त्यांचा स्टँडर्ड एक वेगळ्या उंचीवरती असेल यात काही शंका नाही आहे. प्रथमेश दाखल झाला या षटकातील तिसरा बॉल. इथे चान्स घेतला मिड विकेटला, ऑन साईडला बॉलला सरळ पाठवलं गेलंय. मिड विकेट सीमारेषा पलीकडे विनायकच्या बॅट मधून आलाय. क्रॅकिंग स्ट्रोक षटकार. पाहायला मिळाला. क्रॉस पॅटचा वापर केला होता आणि चांगलं टायमिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं. शॉर्ट सिलेक्शन सुद्धा अप्रतिम होतं. बरोबर मिड विकेटला त्या ठिकाणी जागा निवडली गेली आणि त्याच दिशेला बॉलला पाठवलं गेले. प्रथमेशच्या अगेन्स्ट षटकार आलाय. तिथून प्रथमेश येणारे 3 चेंडू कशा पद्धतीने असतील. पहिल्या 2 चेंडूंवरती सुरुवात चांगली होती. पहिल्या बॉलवरती तेजसला बीट केला, नंतर यॉर्कर टाकला होता. षटकार आलाय त्याच्या विरोधामध्ये. आता येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये कमबॅक करणं गरजेचं असणार आहे, कारण इथून जर विनायक पाटील बाबू यांना थांबवलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये वादळ जरूर येईल. इथे सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जाईल शॉर्ट मिड विकेटला. शांत ठीक आहे आले होते. कामेशचा बॅकअप मिळतोय. एकच धाव मिळेल या बॉलवरती. सिंगल मिळते या बॉलवरती. इथे सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता विनायकच्या मदतीतून, परंतु प्रॉपरली जो मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट व्हायला हवा होता तो ते झालं नाही आहे मैदानामध्ये. तेव्हा झालं स्कोर कार्डवरती 14. 4 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. सध्या तरी आजच्या दिवसातील पहिली लढत आपण पाहतोय 2 टीममध्ये. एका बाजूला रॉकी ग्रुप ब आणि दुसऱ्या बाजूला NCC सफारी. या 2 टीममधील ही बॅटल सध्या मैदानामध्ये सुरू आहे. टॉस NCC सफारी टीमने जिंकला आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु पहिल्या 2 षटकांमध्ये आतापर्यंत NCC सफारी टीम ज्या धावा डिझर्व करते त्या धावा कुठेतरी झालेल्या नाही आहेत. 2 मोठे फटके आलेत, परंतु डॉट बॉलचं प्रमाण भरपूर आहे. एकंदरीत 2 मोठे फटके मागील काही चेंडूंमध्ये आल्यात. ऑफ साईडला फटका जरूर चांगला, एक्स्ट्रा कव्हरला सरळ बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांकरिता फिल्डरकडे संधी जरूर होती त्या ठिकाणी. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीने हा फटका खेळला. बॅकफुटला गेले, बॅटचा फेस ओपन केला, स्मॅश केला होता बरोबर एक्स्ट्रा कव्हरला. प्रथमेशचा हा बॉल आपण पाहतोय. बॅकफुटला गेल्यानंतर फटका जरूर चांगला खेळला होता. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन ते कुठेतरी खराब पाहायला मिळालं. तेजसच्या बॅटमधून सुद्धा चौकार आलाय. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळला गेला. इथे सुद्धा चान्स बनलाय का. इथे सुद्धा धावा मिळण्याच्या दाट शक्यता आहेत. 2 धावा मिळतील. फिल्डिंग चा एफर्ट त्या ठिकाणी दाखवला जातोय. 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती लागले गेले. वैभव भोईर आम्हाला दर्शवतायत
21 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. कामेशला पण पाहिलं, स्टँडर्ड त्यांनी दाखवलं खऱ्या अर्थानं. फिटनेस चांगली आहे या क्षेत्ररक्षकाची. विथ द फील्ड, विथ द बॅट, विथ द बॉल चांगले एफर्ट्स लावत असतो. 21 झाले स्कोर कार्डवरती. 2 षटकांचं खेळ संपलंय. पुन्हा एकदा पार्थला या ठिकाणी अटॅकमध्ये आणलं गेलं. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा पार्थने कामगिरी चांगली केली होती. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा पार्थने खर्च केल्या होत्या. आता या ओव्हरमध्ये सुद्धा 30 अपेक्षा या ठिकाणी संघाला असणार आहे, कारण सेकंड ओव्हरमध्ये प्रथमेशच्या अगेन्स्ट भरपूर धावा आल्यात. 2 मोठे फटके आपण पाहिले. एक षटकार, एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि सिंगल डबलच्या सहाय्याने सुद्धा या ठिकाणी चांगल्या धावा येताना पाहायला मिळाल्या. सुरुवातीस सर्व काही गोष्टी या ठिकाणी सुरळीत चालल्या होत्या, पण तो सेकंड ओव्हरमध्ये कमबॅक झालाय तो म्हणजेच NCC सफारी टीमचा. आज चौथा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. आज सुद्धा टॉप 8 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये असणार आहेत. त्यानंतर लढत असणार आहे दांडाकडे आणि दुसऱ्या बाजूला श्री जगमाता रावले. मोठी फाईट तिथे सुद्धा असणार आहे. चॅलेंज तिथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल फुलर लेन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हलक्या शताने खेळला होता, चान्स घेतला नव्हता या बॉलवरती. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला फिल्डर संकेश त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतायत. एक धाव मिळून जाईल या बॉलवरती. विनायक यांना या ठिकाणी आणलं गेलंय स्ट्रायकिंगवरती. इथून कदाचित विनायक मागच्या ओव्हरची रिव्हेंज घेऊ शकतात या ओव्हरमध्ये. पार्थच्या अगेन्स्ट संधी आहे इथे पार्थकडे सुद्धा पुन्हा एकदा चमकायची, कारण मागच्या ओव्हरमध्ये त्याची कामगिरी जबरदस्त राहिले. नवीन त्याने दाखवले, सातत्याने प्रत्येक बॉलवरती चांगले एफर्ट्स त्याने लावल्यात. या ओव्हरमध्ये सुद्धा तो प्रयत्न तो करणार आहे. ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफला फिल्डर इंटरेस्टेड आहेत. प्रथमेशला पण पाहतोय. एकच धाव या बॉलवरती मिळेल. फिल्डिंग चांगली झाली मागच्या काही चेंडूंमध्ये, गोलंदाजी चांगली झाली मागच्या 2 चेंडूंमध्ये आणि फिल्डिंगची सुद्धा चांगली साथ मिळाली. याआधी आपण संकेशला पाहिलं होतं बरोबर ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला, तिथे लेफ्टी बॅटर होता. तर रायटी बॅटर समोर लॉंग ऑफमध्ये प्रथमेशला पण पाहिलं. धावा झाला स्कोर कार्डवरती 23. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. तिसरा चेंडू या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. लॉंग ऑफमध्ये फिल्डर पोहोचेपर्यंत एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे मैदानामध्ये आणि त्या 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. रनिंग बिटवीन द विकेटचं कौतुक करावं लागणार आहे. इथून दोन्ही फलंदाज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न जरूर करतायत. ते मोठे फटके कुठेतरी आलेले नाही आहेत, परंतु सिंगल डबलला जास्तीत जास्त प्राधान्य या ठिकाणी काही चेंडूंमध्ये दिले गेले. आणि मागच्या षटकापासून डॉट बॉलची संख्या सुद्धा कमी आहे. मागच्या 9 चेंडूंमध्ये फक्त 1 डॉट बॉल आलाय. पंचांकडे अपील जरूर केली होती. रनआउटची संधी आहे आणि इथे काय घडलंय, काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली विनायक यांची. चिता आहे खऱ्या अर्थाने NCC सफारी टीमचा. एक धाव मिळते लेग बायच्या रूपामध्ये. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. 4 चेंडूंनंतर टीमची टोटल फलकावरती 26 वरती जाऊन पोहोचले. मागच्या 3 षटकांचा जर विचार केला तर विकेटचा कॉलम खाली राहिलेला आहे. पहिल्या षटकामध्ये सुद्धा पार्थ विकेटच्या शोधामध्ये होता, तिथे विकेट मिळाली नाही, परंतु इकॉनॉमी चांगली होती, त्यामुळे सुरुवात चांगली झाली होती रॉकी ग्रुप ब संघासाठी. सेकंड ओव्हरमध्ये प्रथमेशच्या अगेन्स्ट 2 मोठे फटके आपण पाहिले, परंतु प्रथमेशला इथून बॅक करण्याचा प्रयत्न या ओव्हरमध्ये पार्थ करतोय. त्याच्या विरोधामध्ये आतापर्यंत एकही मोठा फटका आलेला नाही आहे या 4 चेंडूंमध्ये. आणि फलंदाजांना कुठेतरी भाग पडले सिंगल डबल घेण्यासाठी. फील्ड सेटअप सोबत सुद्धा खेळू दिलेलं नाही आहे फलंदाजांना. याआधी आपण पाहिलं होतं पार्थच्या अगेन्स्ट चांगला स्क्वेअर कट खेळला होता, परंतु त्यानंतर पार्थने स्वतःमध्ये परिवर्तन चांगलं घडवून आणलंय. येणारे 2 चेंडू या बॉलवरती चान्स घेतलाय, क्रॉस बॅटचा वापर केलाय, टायमिंग प्रॉपर आहे, डिस्टन्स सुद्धा अप्रतिम आहे आणि बॉलला सरळ ऑफ केलंय. ऑन साईडला मिड विकेटला आलाय षटकार. मोठा फटका या ठिकाणी विनायकच्या बॅटमधून आपण पाहिलाय. 2 षटकार आणि दोन्ही षटकार एकाच स्टाईलने या ठिकाणी खेळले गेलेत. याआधी सुद्धा प्रथमेच्या अगेन्स्ट याच पद्धतीनं फटका आला होता आणि त्याचीच पुनरावृत्ती होताना पाहायला मिळाली. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. इथे सुद्धा ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न, संधी निर्माण झालाय आणि कुठलीही चुकी प्रितेश करत नाहीये मैदानामध्ये. चांगला झेल थर्डमॅनला त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि पारच्या खाद्यामध्ये एक गोल्डन विकेट. अर्थातच विनायक पाटील बाबू बॅक टू द डगआउट झाला. धावा फलकावर 32 आणि 32 वरती पहिला धक्का या ठिकाणी लागलाय NCC सफारी टीमला.
तुका मैदानामध्ये दाखल झाला. याच मैदानावरती 8 चेंडूंवरती 8 षटकार मारण्याचा विक्रम इयर ऑफ द कॅलेंडर 2023 मध्ये केला होता. स्टार बॉईज चषक 2023 मध्ये तो कारनामा आपल्याला पाहायला मिळाला होता. ती किमया या खेळाडूच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पार्थचा स्पेल अप्रतिम राहिला होता. सेकंड स्पेलमध्ये पार्थला आणलं गेलं. पहिले 4 चेंडू चांगल्या रीतीने हाताळले होते. 5व्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर ते पलटवार केला पुन्हा एकदा पार्थने आणि एक अत्यंत महत्त्वाची विकेट त्या ठिकाणी मिळालं आहे पार्थला. बॉलिंग ट्रॅकवरती प्रथमेशला कंटिन्यू ठेवलं आहे. 4थ्या षटकामध्ये लिफ्टी बॅटर समोर आहे. ऑन ड्राईव्ह दाखवला आहे. बॉल साईड लॉंग ऑनमध्ये पार्थला आपण पाहतोय. एकच जाऊ या बॉलवरती मिळेल. तुषारला आता स्ट्रायकिंगवरती आपण पाहणार आहोत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांचा क्लास आपण सातत्याने पाहिला आहे. अनेक विक्रम त्यांच्या नावावरती सुद्धा आहेत. आज सुद्धा इथे विक्रम बनवावा लागणार आहे आणि संपूर्ण NC सफारी टीम या ठिकाणी त्याच अपेक्षेमध्ये त्या अपेक्षांचं ओझं घेऊन मैदानामध्ये उतरलं आहे. तुषार 3ऱ्या क्रमांकावरती फुटटॉसला पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत. ऑन साईडला ठोकला षटकार मिड विकेटच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. 6 धावा. आणि तुषारला जर फुलटॉस बॉल दिला तर डेफिनेटली तो मैदानाच्या बाहेर जाईल यात काही शंका नाही आहे. 39 रन्स स्कोर करते लागले गेले. 39 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला आहे मैदानामध्ये आणि तुषारच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिलाय. बॉलिंग ट्रॅकवरती प्रथमेशच्या अगेन्स्ट हा षटकार आलाय. कुठेतरी प्रथमेशच्या बाजूने विपरीतपणे गोष्टी घडलेल्या नाही आहेत. इथे सुद्धा चान्स घेतलाय. समोर लॉफ्ट केला जातोय. टायमिंग चांगलं आहे आणि स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड बॉलला लॉफ्ट केले गेलाय. 6 धावांकरिता षटकार. काय फटका त्या ठिकाणी होता जबरदस्त. अतिशय चिकाटी प्लेयर आहे. चाणाक्ष आणि चप्पल फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल बरोबर गुड लेंथ वरून त्या ठिकाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता पण तो बॅकफुटला जाऊन काय फटका सजवला होता. रिप्लेमध्ये आपण पाहिलं अशा पद्धतीने हा फटका खेळला होता. पुढचा बॉल 3रा येईल का 2 आल्यात. चांगला बॉल परफेक्ट डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. पण माइंडमध्ये कुठेतरी होते फलंदाज तुषार आणि त्या ठिकाणी या बॉलवरती यश मिळालेलं नाही आहे. 2 षटकार आल्यानंतर डॉट बॉल टाकलाय मैदानामध्ये गोलंदाज प्रथमेशने. धावा झाला स्कोर कार्डवरती 45 रन स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय या ओव्हरमध्ये. इथे सुद्धा इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरला. वॉट शॉट ऑफ द मॅच. काय फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रिकेटचं सौंदर्य त्या ठिकाणी दाखवलं या फटक्यामध्ये तुषारने. काय जबरदस्त फटके या ठिकाणी पाहायला मिळाले तुषारच्या बॅटमधून. 3 षटकार प्रथमेशच्या अगेन्स्ट चांगली इंडिव्हिज्युअल रायव्हलरी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला फटका त्या ठिकाणी चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवला. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला फिल्डर येत आहेत. एक धाव मिळून झाली या बॉलवरती. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 52. 52 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊया संगीत कक्षामध्ये. जर विचार केला तर काय फटके त्यांनी खेळत मैदानामध्ये. 19 जेव्हा त्यांच्या बॅटमधून आल्यात. 5 चेंडूंमध्ये वय वर्ष जर आपण पाहिलं तर 40 गाठलंय परंतु या ठिकाणी वय मॅटर करत नाहीये. उम्र मायने नाही रखती. कारनामे हैसियत बदलत आहे आणि तेच मैदानामध्ये पाहायला मिळाले तुषारच्या बाबतीमध्ये. 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आल्यात आणि तिन्ही मोठे फटके बघण्यालायक त्या ठिकाणी होते. जबरदस्त. संकेशला या ठिकाणी डेथ ओव्हर्समध्ये आणलं गेले. 5व्या षटकामध्ये आपण पाहतोय संकेशवरती एक मोठी जबाबदारी असणार आहे. हा सुद्धा एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा असणार आहे परंतु बॅटिंगमध्ये भरपूर अपेक्षा त्याच्याकडून असणार आहेत.
निखिलने काहीतरी या ठिकाणी गाईडलाईन्स दिल्या गेल्यात येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. त्या स्ट्रॅटेजीज इथून वापराव्या लागणार आहेत, टॅक्टिक्स मैदानामध्ये वापरावे लागणार आहेत, डावपेच रचावे लागणार आहेत मैदानामध्ये. पण दुसऱ्या बाजूला तुषार थांबण्याचं नाव घेत नाही आहे. त्याच्याकडे जो कॉन्फिडन्स आहे मैदानामध्ये उतरल्यानंतर सुरुवात षटकाराने झाली, 2 बॉलवरती 2 षटकार आले, त्यानंतर थोडंसं थांबला होता, परंतु पुन्हा एकदा जो इनसाइड आउटचा फटका पण पाहिला एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त होता. 5व्या षटकामध्ये संकेशला आपण पाहतोय. पहिलाच बॉल फुलटॉसचा ठिकाणी आहे. भीमर कमरेच्या वरती चेंडू आढळून आलाय. सुरुवात खराब झाली संकेशसाठी या षटकामध्ये. इट्स नो बॉल, 1+1 एकूण 2 धावा या बॉलवरती मिळतील. 22च्या रूपामध्ये ती धावे त्यांना पाहायला मिळाली. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 54. मजबूत स्थितीमध्ये सध्या तरी NCC सफारी टीम आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी नियंत्रण नव्हतं गोलंदाज संकेशचं. वेरिएशनचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला होता तुषारच्या विरोधामध्ये, कारण ज्या वेगेने तुषारच्या विरोधामध्ये तुम्ही बॉल डिलिव्हर कराल त्याच वेगेने तो सीमारेषेच्या बाहेर जाईल, कारण हा क्लास आहे तुषारचा. गती त्याला आवडत असते आणि गतीवरती स्वार होण्यामध्ये तो माहीर आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला संकेशचा. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतोय. प्रथमेशला पण पाहिलं, एक धाव मिळेल या बॉलवरती. एकीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 55. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत 2 टीममध्ये. एका बाजूला संघ असेल श्री जगमाता रावले आणि दुसऱ्या बाजूला त्यांना चॅलेंज करेल तांडाखाडी टीम. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी पण रिपोर्टिंग करायचे, आपल्याकडे वेळ जास्त नाहीये. हुकशॉट पाहायला मिळतो, इथे चुकी झाली आणि चुकीला माफी नाहीये. लॉंग लेगला इझी रिटर्न त्या ठिकाणी केला गेलाय आणि सरळ बॉल निघून जाईल. 6 धावांकरिता षटकार. भरपूर वेळेनंतर तुषारला या मूडमध्ये प्रत्येक प्रेक्षकाने पाहिले, कारण या सुद्धा फलंदाजाचा फॅन बेस फार मोठा आहे आणि तो फॅन बेस आज खुश असेल. पिकअप शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्क्वेअरला फिल्डर आहेत. फेकेपर्यंत एकच धाव या बॉलवरती परिपूर्ण केली गेली. एकीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 62. 65 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. या ओव्हरमधील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटकार आलाय गोलंदाज संकेशच्या विरोधामध्ये. ते खराब चेंडू पाहायला मिळाला. जे 2 चेंडू तुषारच्या विरोधामध्ये टाकले गेलेत. पहिल्या चेंडूवरती तुषारला यश मिळालं आणि त्यानंतर संकेशने कुठेतरी नक्कीच फलंदाजाला भाग पाडला होता सिंगल घेण्यासाठी. आता तेजस आहे समोर. इथे तेजसच्या बॅटमधून सुद्धा पंच केला गेला आणि बॉलला सरळ पाठवले प्रॉपर टायमिंग सहित मिड विकेटला. सॉफ्ट लँडिंग. 6 धावा षटकार. शांत होता मैदानामध्ये तेजस, परंतु शांत जरी असला तरी संत नाहीये आणि वादलापूर्वीची ती शांतता होती आणि त्यानंतर आलाय षटकार. फलंदाज तेजसच्या बॅटमधून तुमच्या बाहेरचा बॉल चेस केलाय. मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. खराब क्षेत्ररक्षण, थोडंसं दडपण त्या ठिकाणी पाहायला मिळते. प्रथमेशच्या चेहऱ्यावरती 2 धावा या ठिकाणी इझिली मिळून जातील या बॉलवर आणि या दुहेरीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचलाय 70 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. काल सुद्धा भरपूर स्कोर होत होता पहिल्या सत्रामध्ये. काल स्पेशली जयमाशा चिखलपाटा टीमने इम्प्रेस केला. त्यांचा जो बॉलिंग अटॅक लास्ट मॅचमध्ये. या बॉलवरती फटका जबरदस्त आहे. काय फटका पाहायला मिळतोय. बॅटचा फॉलो थ्रू पहा, अप्रतिम. मॅग्निफिसंट स्ट्रोक. बॉलला फेकलाय लॉंग ऑनच्या बाहेर. षटकार. मिळाले. तेजसने सुद्धा भरपूर संघर्ष या ठिकाणी केलाय. संघर्षाचे घाट चढल्यात आणि त्यानंतर यशाच्या नद्या त्या ठिकाणी वाहू लागल्यात. आज तेजस हे नाव सातत्याने प्रत्येकाच्या मुखामध्ये असतं. चांगला ऑलराऊंडर या टीमचा आपल्याला पाहायला मिळतो आणि आज सुद्धा त्यांनी इम्प्रेस केलंय. आता तुषारला स्लॉग ओव्हरमध्ये आपण पाहणार आहोत. दोन्ही सेट बॅटर मैदानामध्ये असणार आहे आणि दोन्ही बॅटरने आतापर्यंत इम्प्रेस केलंय. कामेश लावणला गेले बॉलिंग ट्रॅकवरती. सिनियर प्लेअर या टीमचा मोठी जबाबदारी कामेशवरती असणार आहे. स्लॉग ओव्हरमध्ये त्या ठिकाणी पार सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहतोय चेअर करतायत
कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न करतायत कामेशचा. आणि 6 चेंडूंमध्ये मजा येणार आहे. प्रत्येक बॉलवरती थरार असणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची ही बॅटल असणार आहे. दोन्ही स्लॉग हिटर्स आहेत. दुसऱ्या बाजूला स्लॉगवर स्पेशलिस्ट आहे. कोण कोणावरती बारी पडेल. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. डिस्टन्स नाहीये, लांबी नाहीये, उंची प्राप्त झालाय. पार्थ जज करतायत आणि वेल ट्राय आणि चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि तुषारच्या खेळीला त्या ठिकाणी पूर्ण विराम लागलाय. गॉन. धावसंख्या फलकावरती आपण पाहतो एकंदरीत 76 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना KGF अर्थातच किरण गुरुध्वान यांना आपण पाहतोय मैदानामध्ये. पहिल्याच बॉलवरती कामेशने विकेट या ठिकाणी मिळवून दिले गेले स्लॉग ओव्हरमध्ये. अजून एक व्यावसायिक गटामधील एक अप्रतिम खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. चांगला ऑलराऊंडर प्राईम फॉर्ममध्ये सध्या तरी कुठेतरी नाही आहे, परंतु जास्त वेळ वाघ शांत राहत नाही, ही सुद्धा खरी गोष्ट आहे. चांगला स्वीप त्या ठिकाणी दाखवलाय. बॅटकडून जे प्रॉमिसिंग कनेक्शन हवं होतं ते मिळालेलं नाहीये, परंतु नशिबाची साथ त्या ठिकाणी मिळालाय आणि बॉल जाईल मिड विकेट सीमारेषा पलीकडे. चौकार. चेंडूवरती चौकाराने स्वागत या ठिकाणी झालंय फलंदाज किरणचं. जरा टॉस लिया श्री जगमाता रावली टीमचा कॅप्टन आणि दांडाखडी संघाचा कॅप्टन टॉस लिया पण यायचंय. पुढचा बॉल इथे सुद्धा बॉलर बॅकड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवला की आतमध्ये चाललाय. पारचे प्रयत्न त्या ठिकाणी असफल ठरतील आणि या बॉलवरती सुद्धा बॅक टू बॅक 2 चौकार किरणच्या बॅटमधून. फक्त 6 आणि 4चे पाडे मैदानामध्ये बोलतायत दोन्ही फलंदाज. यादी तुषारला आपण पाहिलं होतं, 4 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आणि त्यानंतर आपण पाहिले किरण आणि तेजसला या मॅचमध्ये सूत्रधार बनल्यात स्लॉग ओव्हरमध्ये. सुरुवात चांगली झाली होती कामेशसाठी, परंतु त्यानंतर अटॅक केला गेला कामेशच्या विरोधामध्ये किरणने. फाईट बॉल आलाय लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. प्लेयर्स रिव्ह्यू नाही आहे, फक्त पंचांसाठी या ठिकाणी रिव्ह्यू आहे. पंचांना जर काही वाटलं तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात. प्लेयर्स रिव्ह्यू नाही आहे या ठिकाणी. चला टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन. एका बाजूला संघ असेल तो म्हणजेच श्री जगमाता रावले आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या अगेन्स्ट दांडाखडी टीमला आपण पाहणार आहोत. बिग बॅटल ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्गवरती कामेश. चौथा बॉल असेल या षटकामधील. इथे सुद्धा पुल केला जातोय. फटका फसलाय डाऊन दी बॉल. फिल्डर पकडलाय झेल आणि संपलाय किरणचा खेळ. या बॉलवरती विकेट मिळते कामेशला. गॉन. कामेश आपल्याला पाहायला मिळत आहेत कम टू फाईट या रोलमध्ये येत असताना. नवीन फलंदाज बंटी यांना आपण पाहतोय. वन ऑफ द बेस्ट विकेट किपर आज बॅटिंगमध्ये प्रभावित करावं लागणार आहे. कारण अर्थानं प्रत्येक फलंदाजाने आपलं डेडिकेशन दिलंय. विनायकने सुरुवात चांगली करून दिली, त्यानंतर तेजसने टॉप देवर चांगला परफॉर्मन्स दाखवला. अजून सुद्धा तो नॉट आउट आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावरती तुषारला आपण पाहिलं काय बॅटिंग केली, पूर्णपणे रिदम त्या ठिकाणी कंटिन्यू ठेवला. आणि आपण पाहिलं किरणच्या बॅटमधून 2 चौकार आले. आता मनीलला आपण पाहतोय अर्थातच मैदानाच्या आतमध्ये. बंटी मैदानामध्ये दाखल झालाय. शेवटचे 2 बॉल. फुल टॉस बॉल. इथे प्रॉपरली कनेक्शन नाहीये. पुन्हा एकदा संधी निर्माण झालाय आणि पुन्हा एकदा फार ऍक्शन मध्ये आपण पाहतोय कामेशला. या बॉलवरती सुद्धा विकेट अचीव्ह केलंय. 1 वर विकेट. गॉन.
टॉससाठी या श्री जागमाता रावले टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर दांडाखडी टीमचा कॅप्टन टॉससाठी प्लीज आपण रिपोर्टिंग करायची आहे. या बॉल नंतर आपण टॉससाठी करणार आहोत. शेवटचा बॉल असेल. बॉलर ऑन हॅट्रिक कामेशला आपण पाहतोय स्लॉग ओव्हरमध्ये 2 चौकार त्याच्या विरोधामध्ये आलेच जरूर, परंतु 3 विकेट सुद्धा त्याने मिळवल्यात. नवीन फलंदाज जयेश मैदानामध्ये दाखल झालाय. रायटी बॅटर आहे. रायटी बॅटरसाठी स्पेसिफिक फील्ड सेटअप त्या ठिकाणी सेट केली गेली. शेवटचा बॉल असेल हॅट्रिक बॉल घेऊन. फाईट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एक्स्ट्राच्या भरपूर बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. या इनिंगचा जर विचार केला तर एक्स्ट्रा रन सुद्धा भरपूर आल्यात. धावा झाल्या स्कोरकार्डवरती 86 86 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात मजबूत स्थितीमध्ये. आणि ज्या टोटलपर्यंत पोहोचायचं होतं विनायक यांचा जर विचार केला तर टॉस बॉक्समध्ये त्यांनी सांगितलं होतं 60+ जाण्याचा प्रयत्न करू आणि त्या प्रयत्नांना यश आतापर्यंत आलंय. शेवटचा बॉल कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. डीपमध्ये फिल्डर पोहोचेल. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. पुन्हा एकदा प्रथमेश चुकी करतायत आणि 2 धावा या ठिकाणी इझिली मिळून जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. तिसऱ्या धावेवरती विकेट जाईल. पहिला डाव समाप्त झाला. 88 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 88 रन्स स्कोरकार्डवरती लागले गेले आहेत आणि 89 रनचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यामध्ये या ठिकाणी आतापर्यंत यश आलं. 89 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते 6 षटकांमध्ये. एक मोठं टार्गेट आहे रॉकी ग्रुप ब संघासमोर. बॅटिंग युनिटचा जर आपण विचार केला तर प्रत्येक फलंदाजाने त्याचं डेडिकेशन देताना आपण पाहिलंय त्याला. खास करून विनायक यांनी जी सुरुवात करून दिली आणि त्यानंतर तुषारच्या बॅटमधून आले ते षटकार अविस्मरणीय. टार्गेट असणारा 89 धावांचा चला टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन दांडाखडी संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर त्यांना चॅलेंज करत असताना आपण पाहतोय श्री जागमाता रावले दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. ची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता रिपोर्टिंग करायचं आहे जागमाता रावळे आणि विपक्षात खेळणारा संघ अर्थातच दांडाखाडी. व्हेरी नेक्स्ट मॅच 2 संघांमध्ये आपण पाहणार आहोत. दांडाखाडी विपक्ष जागमाता रावळे. दोन्ही संघांचे कर्णधार आपण रिपोर्टिंग करा. टॉस बॉक्स जवळ विनंती आहे. यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेले आहेत तसेच मैदानाबाहेर उपस्थित आमचे लाडके प्रेक्षक महाराजे, आयोजक, नियोजक, संयोजक, उपस्थित संघ सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत स्पर्धेच्या 4थ्या दिवसामध्ये. चला दांडाखाडे आणि जागमाता रावळे आपण रिपोर्टिंग करावं ही विनंती आहे. पर नेक्स्ट मॅच आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 जो आपल्याला पाहायला मिळेल. चला ओपनिंग पेअर सलामीवीर फलंदाज आपण
खेळपट्टीचा ताबा घ्यावा ही विनंती आहे. बघा काही नियमावली आहे ती आजच्या दिवसामध्ये उपस्थित संघापर्यंत पोहोचवितोय. पहिल्या फेरीतील सामने 6 षटकांचे आपल्याला पाहायला मिळतील. समवेत 6 चेंडूंसाठी जास्तीत जास्त 5 मिनिटे तुम्हाला दिली जातील. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं कंप्लीट करणे अनिवार्य आहे. जर तसं झालं नाही तर 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे 6व्या षटकामध्ये आंतरराष्ट्रीय नियमांनुसार 4च क्षेत्ररक्षक ठेवता येतील. जे खेळपट्टीवरती माडाचं झाड आहे त्याच्या खोडावरती किंवा डहाळीवरती चेंडू लागून जर आत येतोय तर तुम्ही कितीही धावा धावू शकतात. त्या डहाळीवरती लागून चेंडू जर सीमारेषा पलीकडे जातोय तर चौकार दिला जाईल. आणि त्याच माडाच्या झाडाच्या ज्या झावळ्या आहेत त्यांना लागून जर चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय किंवा त्या झावळ्यांना जरी चेंडू लागतोय तरी देखील षटकार दिला जाईल. ह्या नियमावली आहेत. तसेच एंट्री गेट जो आहे तेथे गाड्या पार्क करू नका. बघा तेथे अगदीच व्हाईट कलरने रेखा आखलेल्या आहेत. त्याच्या साईडला आपण गाड्या पार्क कराव्यात ही नम्र विनंती आहे. वळूयात मॅचच्या दिशेने. पालघर जिल्ह्यातील आणि सफाळे विभागातील 2 बलाढ्य संघ आहेत एकमेकांच्या विरोधामध्ये. NCC सफाळे ज्यांनी प्रथम फलंदाजी केली आणि एक मोठी टोटल तब्बल 89 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. सलामीवीर 2 फलंदाज मुख्य खेळपट्टीवरती उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कामेश अँड पार्थ. रॉकी ग्रुप टेंबी खोडाबे ब या संघाच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज आहेत. तेजस चव्हाण बॉलिंग ट्रॅकवर. एक यशस्वी एकंदरीत ऑलराऊंडर अष्टपैलू म्हणून गेली बरीचशी वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या या क्षितिज वलयावर चला खेळताना आपण पाहतोय. पहिला चेंडू होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. जो चेंडू ट्रॅव्हल झाला डीप थर्ड मॅन मध्ये. खातं खोलण्यामध्ये सुयशस्वी आपल्याला फलंदाज पाहायला मिळत आहेत. धावसंख्येला आकार आणि उकार येतोय. पहिली धाव प्रोग्रेस कार्डवर सजलेली आहे. कामेशने स्वतःचा आणि सांघिक स्वरूपातील अकाउंट ओपन केलंय. मोठं टार्गेट आहे. तेजसचा पुढील बॉल. टप्पा पडल्यानंतर चेंडू जी खासियत राहिलेली आहे. आज 4था दिवस आहे या स्पर्धेचा परंतु GC हाफ व्हॉलीवरती आदळलेले सर्व चेंडू जमिनीलगतच राहत आहेत. या खेळपट्टीची ती विशेषता राहिलेली आहे. 4ही दिवसांचं अवलोकन जर आपण केलं आणि तेजसने त्या लेंथला निवडलंय. डॉट बॉल. ते पंच लाला मुकादम शिरगाव दर्शवित असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल. खराब स्वरूपातील चेंडू होता. अतिरिक्त स्वरूपातील एक धाव फलकामध्ये समाविष्ट केली जाते. 2 धावा झालेल्या आहेत. तेजसचा पुढील बॉल. फुलटॉस दिला होता. ऑन साइडला सजवला गेलेला आहे. डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या अगदीच केंद्रस्थानावरती क्लिअर करत असताना चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. या सत्राचा पहिला चौकार आलाय. फलंदाज आपण पाहू शकतायत पार्थ यांच्या फळीमधून. सुंदर पद्धतीने लोअर फुलटॉस होता. त्याला योग्य रीतीने दिशा प्रदान केली. हेड पोझिशन स्ट्रेट होते. समवेत चेंडूवरती करडी नजर आणि चांगल्या पद्धतीने बॉलच्या रडारमध्ये आला. जागमाता रावळे संघनायक कृपया करून आपण रिपोर्टिंग करावं ही नम्र विनंती आहे. यानंतर होणारा जो सामना आपण पाहणार आहोत दांडाखाडी विपक्ष जागमाता रावळे. आपण रिपोर्टिंग करावं ही विनंती. ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने हा फटका सजवला गेलाय. सकाळच्या सत्रामध्ये गुलाबी थंडीला ऊब देण्याचं कार्य करतोय फलंदाज मुख्य खेळपट्टीवरती पार्थ. बघा तत्काळ पुनरावलोकनामध्ये जे स्ट्रोक सिलेक्शन तेजस चव्हाण यांचा हा चेंडू जो थोडासा ओव्हर पिच होता आणि त्याचा फायदा उचलला पार्थने. वाईड ऑफ द ऑफ स्टंप ही लेंथ मेंटेन करण्याच्या मोहामध्ये त्या टेम्पटेशन मध्ये ओव्हर पिच चेंडू रिलीज झाला आणि पार्थ मात्र अशा चेंडूंना सोडण्याचं काम करणार नाहीये. चांगली फलंदाजी तो करतोय. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे बी या टीम करिता आता 12 धावा झालेल्या आहेत फलकावर. 12 रन्स. चांगली सुरुवात तेजस. त्यांच्या मागे काही जबरदस्त चाणाक्षपणा त्या ठिकाणी दाखवला. मिस्टर
बंटी यांना आपण पाहू शकताय खूपच सुंदर पद्धतीने बघा ऍक्शन रिप्ले जेव्हा दाखवला जाईल बघा ऍक्शन रिप्ले मध्ये मनिलचा क्लास बंटी या नावाने ज्याला जास्त पसंती मिळाले आणि हे कार्य बघा खरोखरच महेंद्रसिंग धोनी यांची प्रॉपर आठवण यावी काही क्षणांसाठी मार्क बाउचर स्मरणामध्ये यावेत खूप सुंदर एक यष्टीरक्षक म्हणून NCC सफाळे संघाकरिता चांगलं कार्य त्या ठिकाणी बघायला मिळालं परफेक्ट चेंडूला कॅरी केला आधी व्यवस्थित पद्धतीने आपल्या ओंजळीमध्ये आणि तदनंतर यष्ट्यांचा अचूक वेध घेतला फलकावरती आपण पाहू शकाल 12 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकाचा खेळ जो प्रगती पथावरती आहे आमच्या साथीने वैभव भोईर या 4ही दिवसांमध्ये खूप चांगली भूमिका अमरदीप जलसार या संघातील गाजलेला क्रिकेटपटू अगदी सलामीवीर फलंदाज म्हणून बरीचशी मैदानं ज्याने गाजवलेली आहेत या स्पर्धेचे सूत्रधार देखील आहेत सचिनदादा पाटील यांचे सहयोगी आणि त्या भूमिकेतून प्रवीण भोईर यांना कोण विसरेल कालच्या दिवसामध्ये पंचांची भूमिका त्यांनी देखील अदा केली स्पर्धेकरिता सातत्यपूर्ण रीतीने सहकार्यशील हा युवा ब्रिगेड आपल्याला पाहायला मिळतोय प्रदीप भोईर यांना कोण विसरेल त्यांनी देखील गुणलेखकाची भूमिका अदा केली दिवेश भोईर यांना आपण सातत्यपूर्वक ऍक्टिव्ह पाहतो संपूर्ण ग्रुप कुणा एकामुळे स्पर्धा यशस्वी होत नसते संपूर्ण अमरदीप जलसारचा ग्रुप जो एकत्रित आलाय लॉफ्टेड स्ट्रोक आहे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न पालघर टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावरील एक महानायक अशा स्वरूपाचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता अर्थातच तुषार गरड टुका आणि एक सेफ फिल्डर म्हणून त्याची ओळख आहे नेहमीच चांगलं क्षेत्ररक्षण करण्यासाठी ते ओळखले जात आहेत बघा तत्काळ पुनरावलोकनामध्ये किती सुंदर पद्धतीने त्यांनी हा झेल परिपूर्ण केलेला आहे आपल्या संघासाठी चांगलं कार्य बघा पहिल्या 2 ते 3 चेंडूंवरती मोठे फटके आले त्यानंतर मात्र पुनरागमन केलं तेजस चव्हाणने बघा हे ऍक्शन रिप्ले आपल्याला दाखवला जातोय स्ट्रेट बॅटचा वापर होता अगदी टोलेचंग फटका एलिव्हेशन भरपूर होतं डिस्टन्स कव्हर करू शकला नाही त्यानंतर तुषार गरत पहिल्या प्रयत्नामध्ये हलकासा स्किट झाला होता परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये कॅच कॅरी केला टुकाने मोठं नाव आहे आणि मोठं काम देखील मैदानामध्ये तो करतोय पहिल्या षटकातील जो खेळ आपण पाहिलेला आहे तो दोन्ही संघांसाठी अगदी बॅलन्सिंग राहिला चौकार षटकार आले समवेत विकेट देखील आले आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर प्रोग्रेस कार्ड वरती 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये येथून 77 धावा करायच्या आहेत 30 चेंडूंमध्ये प्रथमेश आलेले आहेत फलंदाजीकरिता त्यांच्या साथीने कामेश ऑन स्ट्राइक लॉफ्टेड स्ट्रोक आहे काय जबरदस्त आजच्या दिवसातील सर्वाधिक सुंदर फटका बघा अगदी क्रिकेटचा प्रॉपर क्लास ट्रेडमार्क पॅटर्न अगदी बोधचिन्ह या ठिकाणी दर्शवलं गेलं फलंदाज कामेशच्या माध्यमातून बघा हलका ऑफ स्टंपच्या पलीकडे शफल झाला फुल फ्लॉप द बॅट बॅकलिफ्टचा प्रभावी वापर स्ट्रॉंग बॉटम हँड खास करून आणि हाय लेवलचं आय कोऑर्डिनेशन कोलॅबरेशन ग्रेट शॉट थोडीशी रोहित शर्माची आठवण यावी कामेशचा हा जबरदस्त षटकार बघून धावफलक हळूवार पद्धतीने जाऊन पोहोचलेला आहे 19 या अंकावरती भारतीय क्रिकेटसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे रोहित शर्मा पहिला असा फलंदाज ज्याने 600 पेक्षा जास्त षटकार आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या क्षितिज वलयावर परिपूर्ण केलंय आणि आताच पार पडलेल्या भारत विपक्ष दक्षिण आफ्रिका या शृंखलेमध्ये शाहिद आफ्रिदीचा वर्ल्ड रेकॉर्ड वन डे क्रिकेटमध्ये जे त्याने 351 षटकार खेचले होते तो देखील त्याने ब्रेक केला कामेश बऱ्याच आठवणींना उजाळा देत आहे त्यावेळेस मात्र ऑन साइडला सजवलेला हा फटका मोठे फटके येऊ लागलेले आहेत जर तुम्ही ओव्हरपिच चेंडू रिलीज करणार तर फलंदाज सोडणार नाहीयेत कामेशची चांगली साथ देत असताना मिस्टर प्रथमेश आपल्याला पाहायला मिळत आहेत रॉकी ग्रुप टेंबी खोडावे बी टीम चांगल्या रीतीने बघा हा देखील चेंडू अर्ध्या पिच वरती दिला अर्ध्या पिच वरती ब्रेड अँड बटर डिलिव्हरी होती शॉर्ट ऑफ लेंथ चेंडूंना थारा नसतो तो टेनिस बॉल क्रिकेट वर्ल्ड मध्ये थोडीशी दिशाहीन जर तुम्ही गोलंदाजी करणार बघा क्रिकेटमध्ये चेंडूचा टप्पा खूप जास्त मॅटर करतो कालच्या दिवसामध्ये ज्या पद्धतीने आपण जयेश घरत यांना पाहिलं कुणाच्या ध्यानी मनी स्वप्नी देखील नव्हतं की जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ अंतिम 5चे दरवाजे ठोठावू शकतोय जेव्हा पहिल्या 2 षटकांमध्ये रोहित म्हात्रे गरजले होते चला दांडाखाडी संघनायक
माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर कृपया करून या टॉस बॉक्स जवळ आपण रिपोर्टिंग करावी ही नम्र विनंती. 24 धावा झालेल्या आहेत. प्रथमेश आणि कामेश खूप सुंदर फलंदाजी करतायत. जे ओव्हर पिच आणि फुलटॉस स्वरूपातील चेंडू आहेत त्यांचा खरपूस समाचार जलसार प्रांगणामध्ये घेतला जातोय. ते पॅचची एज घेऊन चेंडू निघून जातोय रजन मध्ये. डॉट बॉल निर्धावच्या स्वरूपामध्ये सांगता होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केला होता. हलकासा तिथे टायमिंगचा अभाव. इनसाइड एज. डॉट बॉल. लाऊड अपील होतं. बॅट अँड पॅडच्या अगदी मधोमधात चेंडू. आदळला हलकसं अपील देखील आपण पाहिलं. अधिकृत स्वरूपामध्ये 2 षटकांचा खेळ जो परिपूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 89 धावांचा पाठलाग करत असताना रॉकी ग्रुप टेंबी खोडावे ब संघ जाऊन पोहोचलेला आहे 25 या अंकावर. चला जागमाता रावळे आणि दांडाखाडी या संघनायक बघा 4च षटकं शिल्लक आहेत. नेक्स्ट मॅच सुरू होण्याकरिता त्या अनुषंगाने आपण थोडीशी त्वरा करावी ही प्रेमळ विनंती आम्ही करीत आहोत. अमरदीप चषक जलसार 2025चा हा रणसंग्राम आपण पाहतोय. एक गौरवशाली सुवर्ण परंपरा लाभलेली ही स्पर्धा आहे. सफाळे विभागामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये ज्या स्पर्धेची चर्चा केली जाते अशी बहुचर्चित बहुप्रतीक्षित जलसार क्रिकेटच्या इतिहासामध्ये चंदेरी रुपेरी सोनेरी पानांवरती लिहिली जाणारी आणि अधिराज्य करणारी स्पर्धा आज 4था दिवस आहे. सफाळे विभागातील क्वालिटी क्रिकेटचा आस्वाद आपण घेतोय. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे आणि त्या 24 चेंडूंमध्ये एक्युरेट मोठं टार्गेट अजून देखील समोर. हा देखील फटका फसलाय. एस्टनच्या मागे चांगलं कार्य आहे बंटीचं. मनील प्रभावित करतोय. याआधी त्याने एक एसटी रक्षित देखील केलं होतं. आता चांगला झेल तो टिपतोय बघा. एस्टनच्या मागे उभा होता तेथून शॉर्ट स्क्वेअर लेग च्या हलकासा पुढे तो धावत गेला आणि हा झेल कंप्लीट केला. खूप चांगलं कॉन्सन्ट्रेशन मैदानामध्ये दाखवतोय. कामेशच्या रूपाने आणखीन एक झटका लागलेला आहे रॉकी ग्रुप टेंबी खोडावे बी या टीमला. फलकावरती धावसंख्या तटस्थ शांत स्तब्ध अविचल स्थितप्रज्ञ नीरव शांततेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 25 या अंकावर 6 सीटर वाहिनीचं खूप चांगलं कार्य आपण पाहतोय. नारंगी गावातून 2 कोहिनूर या स्पर्धेला कव्हर अप करतायत खूप छान पद्धतीने. गुणवत्तापूर्ण कार्य त्यांचं सुरू आहे. प्रशांत भगत जे एडिटर आहेत आणि रोहित चौधरी जे छायाचित्रकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. जगभरातील 195 पैकी 182 देशांमध्ये थेट प्रसारण अमरदीप चषक जलसार या स्पर्धेचं. खूप चांगला चेंडू होता. जुसी हाफ ऑल आणि गुडलेन स्पॉट यांच्या अगदीच सेंटरवरती हा चेंडू जाऊन आदळला. पडल्यानंतर प्रॉपर ऑफ स्टम आणि मिडल स्टमच्या वरून ट्रॅव्हल झाला. फलंदाजाची इच्छा होती लॉंग लेगच्या दिशेने खेळण्याची. ती अभिलाषा मात्र अपूर्णच राहिली. अपेक्षाभंग झाला. डॉट बॉल. लोअर फुलटॉस स्वरूपातील चेंडू खूप चांगल्या पद्धतीने दिशा प्रदान केलेली आहे. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चेंडू दाखल झालेला आहे. चांगला फटका सजवलेला आहे. फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. धनंजय यांच्या बॅट मधून धाव फलक हलकीशी गती प्रदान करत असताना जाऊन पोहोचलेला आहे 29 या अंकावर. अजून देखील विजयासाठी जर आपण पाहिलं तब्बल 60 धावांची आवश्यकता आहे. गाडीचा गिअर थोडासा चेंज करावा लागेल. न्यूट्रल वरून फर्स्ट वरून सेकंड, परंतु आता डबल टॉप मध्ये फलंदाजी करावी लागेल रॉकी ग्रुप टेंबी खोडावे ब या संघाला. मोठे फटके तर आलेत परंतु विकेट देखील जात आहेत. कोणत्या तरी एका फलंदाजाला शेवटपर्यंत खेळावं लागेल जर मोठं टार्गेट चेस करायचं असेल. जेव्हा टार्गेट आपण चेस करत असतो तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट काय असते, सिंगल डबल चौकार षटकार एक कॅल्क्युलेशन समवेत सामन्याला शेवटपर्यंत घेऊन जाणं. तुम्ही 89 धावा चेस करतायत, पहिल्या 5 षटकांमध्ये जर तुम्ही 65-70 पर्यंत जरी पोहोचले तर तिथून तुम्ही जेवढं सामन्याला डीप घेऊन जाल तेवढं प्रेशर प्रतिस्पर्धी संघावर आणू शकता. येथे गुडघ्यावरती बॅलन्स करत असताना इनसाइड आउटचा फटका आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडूला स्टॉप केलेला आहे सीमारेषे समीप. तत्पूर्वी धाव फलक हळकसं वधारत असताना रॉकी ग्रुप टेंबी खोडावे
ओहो हो, इथे मात्र फेकीस वायर झाली आणि त्याचा फायदा मिळालाय टेंबी खोडावे बी टीमला. आणखीन एक धाव पळून परिपूर्ण केली जाते. धावांची स्थिती आपल्याला पाहायला मिळते फलकावर 3 3, 33 धावा झालेल्या आहेत. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर या षटकातील 5 चेंडू फेकून झालेले आहेत. तेजस ऑन साइडला स्मॅश करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत तेथे तुषार घरत. टुका हा दुसरा झेल त्यांनी परिपूर्ण केलेला आहे. अधिकृत स्वरूपामध्ये 3 षटकांचा खेळ हा परिपूर्ण होतोय आणि 33 धावा फलकावरती आहेत. खूप सुंदर पद्धतीने गोलंदाजीचं पृथक्करण. तेजस चव्हाण यांचा स्पेल चांगला राहिला संघाकरिता. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि त्या 18 चेंडूंमध्ये जर जिंकायचं असेल तर 56 धावांची आवश्यकता रॉकी ग्रुप टेंबी खोडावे बी या टीम समोर आहे. आता मिडल ऑर्डर मधील बॅटर्स आहेत बघा. ऑन स्क्रीन तुम्हाला 6 सीटर वाहिनीचं हे चांगलं कार्य आहे. एडिटरचं कौतुक आपल्याला करावं लागेल ज्या पद्धतीने ते प्रेझेंट करतायत. प्रशांत भगत नारंगी गावाचं हे आभूषण आहे जे आपल्याला शो करतायत की नक्की इक्वेशन काय आहे या सामन्याचं. हे क्वालिटी आहे, गुणवत्ता आहे, त्याचं कौतुक झालं पाहिजे. 18-56चं समीकरण. सुनीत आलेले आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. सध्या पारडं थोडंसं जड आहे एनसीसी सफाळे या टीमचं. चेंडू आणि धावांमधील जी तफावत आहे ती मोठी आहे, परंतु क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम आपण देऊ शकत नाही. क्रिकेट इज द गेम ऑफ मायटी अनसर्टॅनिटी. महान अनिश्चिततेने शृंगारलेला खेळ म्हणजे क्रिकेट आहे. ती अनिश्चितता रॉकी ग्रुप टेंबी खोडावे दाखवून देईल का या मॅच मध्ये ते बघण्यासारखं आहे. उलट स्वरूपातील चेंडू स्क्वेअर लेग पंच दर्शवतायत. नो बॉल आहे कमरेच्या वरती. आयसीसी नियम क्रमांक 21 या ठिकाणी यथोचित पालन करण्यात आलेलं आहे. लाला मुकादम देखील तेच दर्शवतायत आणि जी नियमावली आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनची त्याला कटिबद्ध राहत असताना ज्या अर्थी नो चेंडू आहे त्या अर्थी फ्री हिट देखील आपल्याला नेक्स्ट बॉल वरती जरूर पाहायला मिळेल. आणखीन एक डेंजर वन जर हाताळला तर गोलंदाज देखील चेंज केला जाईल जी नियमावली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच येणाऱ्या पुढील 6 चेंडूंमध्ये सुनीतला खूप चांगलं कंट्रोल दाखवावं लागेल. फ्री हिट आहे फलंदाजाकरिता. खुलवर टप्प्याचा हा चेंडू होता. वाईड ऑफ द ऑफ स्टंप फुलर लेंथ जे रिलीज केली. दुसऱ्या धावेसाठी वळालेले आहेत फलंदाज. धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते संथ गतीने पुढे सरसावत असताना 37 या अंकावर. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये एनसीसी सफाळे मोमेंटमला कॅरी करून आहे. त्यांच्याकडे काही प्लस पॉइंट सद्यस्थितीला आपल्याला जरूर पाहायला मिळतात. हा देखील फुलर लेनचा चेंडू होता. जणू काही ऍक्शन रिप्ले त्या ठिकाणी आपण पाहिला. खुलवर टप्प्याचे चेंडू रिलीज केले जातात. एक उंच सखल बांध्याचा आणि सडपातळ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. क्रिकेटसाठी ही खूपच पोषक पर्सनॅलिटी आहे. अगदी चिवट आणि पूर्णपणे श्रेडेड पर्सनॅलिटी. तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळायचं असेल फिटनेस चांगला ठेवावा लागतो आणि त्याचं एक ताजं उदाहरण सुनीत यांचा फिटनेस आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटा स्वरूपातील चेंडू आहे ऑन साइडला. वाईडिश लॉंग ऑन परी कक्षाला क्लिअर करत असताना चेंडू सीमारेषा पार आलाय. अमरदीप चषक जलसार चौकार. बेचाळीस धावा झालेल्या आहेत. चांगला चौकार येतोय. फलंदाज प्रथमेश यांच्या बॅट मधून आपल्या संघासाठी हिरो बनणार का. जर जिंकायचं असेल तर चौकार षटकारांच्या आतषबाजी अपरिहार्य आहे. आउटफील्ड थोडंसं स्लो आहे लॉंग स्टॉप एरियामध्ये आणि त्या कारणास्तव तो चेंडू थांबणार. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजी बाईजच्या स्वरूपामध्ये पंचलाला मुकादम दर्शवतायत की ह्या धावा ज्या आहेत त्या बाईज म्हणूनच काउंट केल्या जातील. चेंडू फळीचा समन्वय झाला नव्हता. 44 लॉफ्ट केलेला आहे. वाईडिश लॉंगॉन परिक्षेत्राला क्लिअर करत असताना लाला मुकादम दर्शवतायत. एक सुंदर फटका सजवलेला आहे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश. चांगली खेळी साकारतायत. मिडल ऑर्डर मधील बॅटर आहेत. 4थ्या क्रमांकावरती ते आलेले आहेत. आशा अपेक्षा जीवित ठेवतायत रॉकी ग्रुप टेंबी खोडावे संघासाठी. स्लॉट मध्ये दिला होता चेंडू, त्याला पार्किंग प्लॉट मध्ये डिस्पॅच केलं आणि वाईडिश लॉंगॉनला क्लिअर करत असताना हा सुंदर षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावर 5-0. 50 या अंकावर येथून 39 करायच्या आहेत. 13 चेंडूंचा खेळ
हा शिल्लक राहिलेला आहे. प्रति चेंडू गणिक 3ची सरासरी कायम राखावी लागेल. टेंबीखोडावे टीमला पंच पुन्हा एकदा इंटरेस्टेड आहेत. महेंद्र भोईर दर्शवत आहेत की हा नो बॉल आहे आणि एका षटकामध्ये प्लेयर रिव्ह्यू नाहीये, लक्षात असू द्या. ऑनली अंपायर्स रिव्ह्यू. बघूयात नक्की काय निर्णय येतोय या स्पर्धेअंतर्गत. जर आपण नियमावली पाहिली तर पंचांचा निर्णय हा अंतिम, खूप जास्त क्रुशल मोमेंट असेल तर अंपायर्स रिव्ह्यू दिला जाऊ शकतो आणि त्या अनुषंगाने पंच दर्शवतात की अंपायर्स रिव्ह्यू या ठिकाणी घेतला जातोय. चेंडू खराब आहे किंवा नाही त्याचं परीक्षण केलं जाईल. डिसिजन इज पेंडिंग. इट्स नो बॉल. बरंचसं परीक्षण केलं आणि त्यानंतर बघा पंचांनी योग्य परीक्षण केलं. 6 सीटर वाहिनी देखील आपल्याला दाखवते की नक्की काय घडलं होतं. प्रशांत भगत जे एडिटर आहेत त्यांचं कौतुक, जे आमचे कॅमेरामॅन आहेत त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. थँक्यू सो मच रोहित चौधरी आणि पंच लाला मुकादम, सर्वांचे मनापासून आभार. नो बॉल दर्शविण्यात आलेला आहे. खराब चेंडू. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते फलकावर 53 धावा ज्या परिपूर्ण झालेल्या आहेत. 5 चेंडू फेकून परिपूर्ण झाले होते. मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार एकाच षटकामध्ये 2 डेंजर 1 हाताळल्या कारणास्तव आता गोलंदाजामध्ये बदल केला जातोय. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन टुका बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. फ्री हिटचे ते संकेत, ऑन साइडला सजवलेला फटका, विनायक बाबू पुढे सरसावतायत. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. ऑफिशियली 4 षटकांचा खेळ येथून मात्र कंप्लीट झालेला आहे आणि फलकावरती आहेत 54 धावा. 12 चेंडूंचा खेळ हा शिल्लक राहिलेला आहे आणि त्या 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 35 धावांची आवश्यकता रॉकी ग्रुप टेंबीखोडावे बी या संघासमोर आहे. 12 चेंडू शिल्लक, 35 धावांची आवश्यकता असे इक्वेशन आहे. काळ बदलतो, वेळ बदलते, पात्र बदलतात आणि भूमिकाही बदलतात. बस मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची आणि अविरत संघर्ष करण्याची जिद्द चिकाटी क्रिकेटमध्ये तुम्हाला दाखवावी लागती जर विजयावरती शिक्कामोर्तब करायचं असेल. आणि ती जिद्द रॉकी ग्रुप टेंबीखोडावे ब हा संघ या मॅच मध्ये दाखवेल का याकडे लक्ष वेधित झालेलं आहे. कारण 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 35 धावांची आवश्यकता. एका बाजूने जर आपण पाहिलं तर फलंदाज मिस्टर प्रथमेश खूप चांगली बॅटिंग करतात आपल्या संघाकरिता. 9 चेंडूंमध्ये 22 धावांची अत्यंत दर्जेदार डावाला सावरणारी खेळी तर आहे, परंतु मॅच विनरची भूमिका तो अदा करेल का हे बघण्यासारखं आहे. ऑन साइडला लॉंग लेग परिक्षेत्रामध्ये काय फटका सजवलेला आहे.
जबरदस्त. ज्या ठिकाणी आपला डगआउट आहे तेथे मात्र विश्वास दर्शवणारा हा फटका की मी आहे मैदानामध्ये. या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देण्याकरिता प्रयत्नशील गेम चेंजरची भूमिका मी अदा करणार अशा रीतीने. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. बघा हलकस गुडघ्याला स्ट्रेच केलं आणि त्यानंतर प्रॉपर मिडल ऑफ द बॅटने स्वीप करत असताना लॉंग लेग परिक्षेत्रामध्ये चौकार आलाय. गुड शॉट. येथे डॉट आलेला आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामना सध्या रंगतदार आहे. 31 धावांची आवश्यकता. प्रथमेशची विकेट. प्रथमेश कशा रीतीने खेळणार यावरती सामन्याची दशा दिशा रूपरेषा पूर्ण भवितव्य अवलंबून आहे. खूप सुंदर फटका. स्कोर ऑफ द विकेट. विराट कोहली कॉपी बुक स्टाईलने डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे काय फटका खेळलाय. अतिशय नेत्रदीपक नेत्रलोचक नयन मनोहरी नजरेच्या कवाक्षामध्ये रुतवून साठवून ठेवावा अशी फलंदाजी. बघा तत्काळ पुनरावलोकनामध्ये हलकासा ओव्हरपिच चेंडू. फुल फेस ऑफ द बॅट. दोन्ही पाय हवेमध्ये आणि त्यानंतर मात्र टेक्निकल स्ट्रोक सिलेक्शन. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या मस्तकवर दस्तक देऊन डीप एक्स्ट्रा कव्हरला छेदणारा चौकार आलाय प्रथमेश. खूप सुंदर फलंदाजी करतोय. वैयक्तिक 30 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. 9 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. 27 धावांची आवश्यकता. हा देखील चेंडू ओव्हर पिच आहे. दिशाहीन गोलंदाजी होते. प्रथमेश फायदा उचलतोय. चेंडूच्या लेंथ मध्ये सुधारणा करावी लागेल. बॅक टू बॅक बाउंड्रीज येत आहेत. लागोपाठ पाठोपाठ चौकारांचा संघर्षाचा शंखनाद करणारं प्रदर्शन. मैदानाच्या आतमध्ये तारणहार संकट मोचक मॅन ऑफ क्रायसिस बनलेला आहे प्रथमेश. सामन्याची परिभाषा बदलवणार आहे. बघा ओव्हरपिच चेंडू आहेत. दिशाहीन थोडीशी गोलंदाजी होते. पूर्णपणे रूम मिळतोय तिथे फलंदाजाला आणि त्याचा फायदा प्रथमेश सारखा एक चाणाक्ष सावध साक्षपी दक्ष आणि जागरूक फलंदाज उचलतोय. 8 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावांची आवश्यकता. अवघ्या 13 चेंडूंमध्ये 34 धावांची एक विध्वंसक झुंजार आक्रमक चित्रभाणू ज्वलंत अग्निदिव्य पेलणारी इनिंग प्रथमेशच्या बॅटमधून सामन्यामध्ये रंग भरण्याचं कार्य करतोय. प्रतिस्पर्धी संघावरती दडपण आणण्याचं कार्य करतोय. आता ऑन साइडला खेळलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. तुका त्या ठिकाणी एका बाजूने सुनीत जे बॅकअप प्रोव्हाइड करतायत. तत्पूर्वी आपण पाहू शकाल प्रथमेश पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. झुंज तर दिलेले आहे. 7 चेंडूंमध्ये 21 धावा करायच्या आहेत. 14 चेंडूंमध्ये 36 धावांची एक अविस्मरणीय अशी खेळी आपल्या कारकिर्दीतील सजवत असताना प्रथमेश पाहायला मिळत आहेत. सुपर बॅटिंग. यावेळेस मात्र वाईडिश लॉंग परिकक्षेच्या वरून काय फटका सजवलेला आहे. चेंडूची लेंथ अँड लाईन झाले प्रथमेशला सूट. चेंडूने पकडलाय एरियल रूट. केलंय मैदानामध्ये 6 धावांची लय लूट. जबरदस्त फलंदाजी. सामन्याला परिपूर्णरित्या अगदी यू टर्न मिळवून देणारा हे षटक राहिलं. प्रचंड महागडं षटक हाताळलं स्वप्नीलने. चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 6 आणि त्या 6 चेंडूंमध्ये विजयासाठी ॲक्युरेट 15 धावांची आवश्यकता आहे. काय खेळी साकारलंय. 15 चेंडूंमध्ये 42 धावांची एक विघातक आक्रमक खेळी या ठिकाणी साकारतोय. चेस मास्टर बनलेला आहे. विराट कोहलीची आठवण यावी. महेंद्रसिंग धोनी ज्या पद्धतीने फिनिशरची भूमिका अदा करायचा तो फिनिशर बनलेला आहे प्रथमेश. आपल्या कारकिर्दीतील एक अत्यंत अविस्मरणीय अशी खेळी साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जलसारच्या या स्मरांगणामध्ये या प्रांगणामध्ये खूपच सुंदर बॅटिंग केलंय. आता सर्वात मोठा चर्चेचा विषय आहे की निखिल कशा रीतीने स्ट्राईक रोटेट करेल. कारण येथे सिंगल आवश्यक झालंय. प्रथमेशला स्ट्राईक वरती आणणं खूप गरजेचं आहे. तर दुसऱ्या बाजूने एनसीसी सफाळे संघ जो प्रचंड अनुभवी आहे. मोठमोठी मैदानं गाजवण्याचा रेकॉर्ड त्यांच्याकडे आहे. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे सारख्या स्पर्धेमध्ये टायटल आपल्या नावे कोरणारा. कृपया करून बाईक ज्या आहेत त्या एंट्री गेटच्या बाजूला पार्क करा प्लीज. 6-15चं समीकरण. लोअर फुलटॉस तिथे सिंगल घेण्यात आलेले आहे. स्ट्राईक रोटेटर झालंय. कंपल्सरी चेस असा नियम आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. 14 धावा करायच्या आहेत. प्रथमेश आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून या सामन्यामध्ये खेळलेला आहे. तारणहार संकटमोचक मॅन ऑफ क्रायसिस गेम चेंजर चेस मास्टर फिनिशर प्रथमेश स्ट्राईक वरती आहेत.
जयेशचा पुढील बॉल, खूप सुंदर चेंडू रिलीज केला. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. थोडंसं डिसाळलेलं क्षेत्ररक्षण झालं तेथे आणि त्याचा फायदा मिळतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. अतिशय उत्कंठावर्धक, चित्तथरारक, चित्तवेधक, चित्ताकर्षक, रोमहर्षक, प्रेक्षकांची उत्कंठा शिकेला पोचविणारा हा सामना आहे, जिथे 4 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे ब ह्या संघाला एनसीसी सफाळे संघाच्या विपक्षात खेळताना. जयेशचा पुढील बॉल, इथे मात्र डॉट आले. बघा चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा कट झाला. बघा तत्काळ पुनरावलोकनामध्ये टप्पा पडतोय जुसे हाफ व्हॉलीवरती आणि त्यानंतर मात्र हलकासा लेग कटर आपण अनुभवू शकलात जयूच्या माध्यमातून. गुड बॉलिंग. यावेळेस मात्र आपण पाहतोय वाईड इश लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना येथे हा जो क्षण आहे अगदीच अभिमानाचा क्षण. चहू बाजूने बॅट झळकवायची आहे. प्रथमेश 50 धावांची खेळी पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही, तर आई वडिलांचं नाव मोठं व्हावं, टेंबी खोडावे गावाचं नाव मोठं व्हावं, मैदान गाजवता यावं, पालघर जिल्ह्याचं नाव मोठं व्हावं क्रिकेटच्या माध्यमातून. म्हणून मला सातत्यपूर्वक चेस मास्टर बनायचं आहे. अर्धशतकी खेळी प्रथमेशच्या माध्यमातून अवघ्या 18 चेंडूंमध्ये 50 धावा, इतिहास मात्र लिहिला आहे. सामन्याची परिभाषा जर आपण तपासून पाहिली 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावांची आवश्यकता. या स्पर्धेअंतर्गत जर आपण विचार केला तर 4था दिवस सुरू आहे आणि त्या 4ही दिवसांमधलं हे पहिलं अर्धशतक ते देखील चेस करत असताना खरोखरच उल्लेखनीय अशी बाब आहे. कंपल्सरी चेस, 2 चेंडू शिल्लक, 6 धावांचं टार्गेट समोर. पंच दर्शवित असताना वाईट बॉल, थोडस प्रेशर फील करत असताना गोलंदाज पाहायला मिळत आहेत. पैसा वसूल मॅच, हाय व्होल्टेज. रसिक मायबाप प्रेक्षकांच्या हृदयामध्ये जागा मिळवणारा सामना. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा यष्ट्यांच्या मागे विनायक पाटील बाबू खूप सुंदर चाणाक्षरीतीने जल परिपूर्ण करतायत. पुन्हा एकदा सामन्याला दशा दिशा जरूर बदलत असताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु बघा मेगा स्क्रीनवरती प्रथमेशांना आपण पाहतोय. हारलो तरी चालेल परंतु मैदान गाजवता आलं पाहिजे. खऱ्या अर्थाने विजय होणाऱ्या संघाने देखील सांगितलं पाहिजे की हा आमच्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. अजून देखील हा सामना आपल्याला परिपूर्णरित्या ऑन पाहायला मिळतोय. चेंडू शिल्लक आहे 1 आणि ते एका चेंडूमध्ये 5 धावांचं टार्गेट समोर आहे. 2019 मध्ये निदहास ट्रॉफी मध्ये सौम्या सरकारच्या विरोधात दिनेश कार्तिकने ज्या पद्धतीने एका चेंडूत 5 धावांची आवश्यकता असताना षटकार खेचून सामना फिनिश केला होता, ती कामगिरी येथे करणार का सॅम, हे मात्र बघण्यासारखं आहे. हलकीशी वाईड लेन ठेवली. जयूचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खूप चांगल्या पद्धतीने दडपणाला त्याने हाताळलं आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रविष्ट होत असताना येथे एनसीसी सफाळे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. येथे क्रिकेट जिंकलेला आहे. जरी एनसीसी सफाळे संघ दुसऱ्या फेरीमध्ये प्रविष्ट झाला असेल तरी देखील प्रथमेशची खेळी सफाळे क्रिकेटच्या आणि पालघर क्रिकेटच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवली जाईल. हारलो तरी चालेल परंतु मैदान गाजवता आलं पाहिजे या भूमिकेतून प्रथमेश यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही संघ आपण हस्तांदोलन करावं. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे बी आणि एनसीसी सफाळे आपणास नम्र विनंती करीत आहोत आपण हस्तांदोलन करून घ्यावं, हँडशेक करावेत. तसेच जी नियमावली आहे, खेळाडू कक्ष जो आहे तो टॉस बॉक्सच्या मागे आहे, तेथेच विराजित होऊन फलंदाजी करणाऱ्या संघाने मैदानाचा ताबा घ्यावा ही विनंती. दोन्ही संघ त्या ठिकाणी हँडशेक करत असताना बघा इथे फुल मॅच समोर आपल्याला दाखवली जाते. पहिल्या सत्रात काय घडलं होतं, तेजस चव्हाण 12 चेंडू 27 धावा, त्यानंतर तुषार गरत 9 चेंडूंमध्ये 27 धावा. खूपच वेगवान रीतीने खेळले. 300चा स्ट्राईक रेट त्यांनी मेंटेन केला अप्रतिम स्वरूपामध्ये. जी फुल मॅच समोर आपल्याला पाहायला मिळते तिथे दोन्ही संघ
हँडशेक करतायत खूप चांगल्या पद्धतीने. सफाळे क्रिकेटची उंची दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे. क्रिकेटची मोहक मायानगरी, क्रिकेटची पंढरी आणि तेथे होते शिस्तीचं पालन. दोन्हीही संघ हस्तांदोलन करतायत. जो काही संग्राम होता, जो काही युद्धाचा आव होता, ती सर्व भूमिका मैदानामध्ये, परंतु जसा सामना संपतो तसे मात्र हम सब एक है ही भूमिका अदा केली जाते. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन एनसीसी सफाळे. दुसऱ्या फेरीमध्ये आपण प्रविष्ट झाला त्याबद्दल. तसेच हार्ड लक